शिवनेरी न्यूज शिवजन्मभूमी या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नमस्ते. आपण पाहतोय की मीना नदीला जो हा पूर आलाय, पूर्ण आहे तर हा महापूर आहे. वडदला त्या ठिकाणी पाणी सोडले आणि अतिवृष्टीचा जो इशारा दिलाय, गेले 3 ते 4 दिवस सततचा सारखा पाऊस आणि रात्रंदिवस खरं तर पाऊस सुरू आहे. आणि आपण पाहतो मीना नदीला हा जो पूर आलाय, याच्यामुळं हा नेवकर जो पूल आहे, जो वारुवाडी नारायणगावला जो जोडतो, शाळेवर त्या ठिकाणी विद्यार्थी अनेक जण ये जा करतात. तो नेवकर पूल पूर्ण तुटून गेला आहे. इथं मान्यांचं जे घर आहे ते पण त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले. माझ्या निमित्तानं तहसीलदार साहेबांना विनंती राहील, नदीकाठची जी गावं आहेत यांना खरं तर सतर्कतेचा इशारा देऊन ज्यांचं काही नुकसान झाले त्याचं त्या ठिकाणी पंचनामा करावा. पण तत्पूर्वी सगळ्या नागरिकांनी खरं तर काळजी घ्यावी. नदीकडची जी काय पुढची जी गावं आहेत आणि नारायणगावकरांनी विशेषतः वारुवाडीकर असेल यांनी त्या ठिकाणी आपली काळजी घ्यावी ही मनापासून विनंती. कृपया नेवकर पुलाच्या बाजूने किंवा वारुवाडी ग्रामपंचायतीच्या बाजूने कोणी येऊ नका, ही आमची कळकळीची विनंती. थांब रे बाबा, पुढे नको जाऊ. सात पुढे आले गाडी. हो गाडी निघणार नाही बरं का पुढून. नमस्ते. आपण आहोत वारुवाडी गावामध्ये. आपण पाहतोय की मीना नदीला जो पूर आलाय त्याच्यामुळं जे नदीकाठची जी गावं आहे, जी घरं आहेत, हे सारिका माने यांचं घर आहे. आणि आपण पाहतो की पूर्ण घर उद्ध्वस्त झालंय. आणि नशीब त्यांच्या त्या आजी त्या ठिकाणी बचावल्यात. आजी पण या घरामध्ये होत्या आणि आजींना सुखरूप त्या ठिकाणी बाहेर काढले. म्हणून त्या घराचं पूर्णपणे नुकसान झालंय. माझ्या निमित्तानं तहसीलदार साहेबांना विनंती राहील, अशी नदीकाठची जी काही गावं आहेत, जी घरं आहेत, ज्यांची काय आता नुकसान झाले, त्यांचं त्या ठिकाणी पंचनामा करून त्यांना योग्य ते त्या ठिकाणी भरपाई